विठ्ठल आवडे प्रेम भाव. पण तिनं मसुराच्या डाळीची शिवमुठ अर्पण केली. हल्ली महादेवाला कोरडं होत देईनत. हो, त्याला सर्दी होणी म्हणजे बरी आहे. हो, भगवान शिवजीला सर्दी झाल्या आपल्या नाकातून काय काय पडेल याचा मिळत लागणार नाही. पण बाकी क्षेत्रातल्या लोकांना थोडासा व्याप असतो. शेती आहे महाराज, सुधरत नाही. मोठी गणगण असते. कसं घडेल हो देवाचं आम्हाला? अशा लोकांना फार मोठं साधन सांगितलं माझ्या पंडित देऊतल्या मालकांनी. स्वामी काज गुरु भक्ती. मालकाचं काम, आपल्या स्वामींचं काम काटेकोरपणाने केलं की भगवान पंढरीशाची सेवा केल्याचं पुण्य, विष्णूची पंढरीशाची पूजा केल्याचं पुण्य प्राप्त होते. गुरुभक्ती. शिष्याने आपल्या गुरुवर निष्ठा ठेवणं, आपल्या गुरुनी दाखवलेल्या मार्गाने चालणं, कर्तव्यनिष्ठ कर्तव्याने तो जोपासत असेल तर विटेवरच्या मालकाची पूजा केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होते. पितृवचन सेवापती. पितृ म्हणजे आई वडिलांचं वचन. सर्वात मोठी सेवा आई वडिलांची सेवा आहे. मी तर म्हणेल, ज्याला आई वडिलाची सेवा करावं वाटत नाही त्या भंगिऱ्याने कुठलाही जरी परमार्थ केला तर तो हरामखोर आहे. विठाला सर्वोत्तम सेवा आई वडिलांची सेवा आहे. स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचन, आई वडिलांचा शब्द पाळणे, त्यांचा सन्मान करणे, त्यांचा आदर करणे, त्यांचं पालन करणे. सेवापती. शेवटचं वाक्य सांगितलं, पतीची सेवा. बाईनं मालकांची सेवा करायची, आपल्या पतीची सेवा करायची. गोड पर्व काळ आलेला आहे सप्ताहामध्ये. विशेष म्हणजे 2 पर्व काळ आहेत. एक पर्व काळ आहे या पवित्र देशामध्ये, या भारत मातेमध्ये, या भारत मातेत, या भूमातेत माझ्या विटेवरच्या मालकाचा 7वा अवतार मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांची येत्या 22 तारखेला एका नूतन पवित्र मंदिरामध्ये भगवान वेदाच्या मंत्रघोषामध्ये विराजमान होणार आहेत. तो एक परम पावन सुमुहूर्त आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या सणांना अनन्य साधारण महत्व आहे. त्याच्यापैकी एक अनन्य साधारण महत्व असणारा सण मकर संक्रांत. बऱ्यापैकी त्याचं नाविन्य आहे, मी एवढं नाही सांगू शकणार तुम्हाला. अशा या परम पावन मकर संक्रांतीच्या पर्वावर एक विशेष भगवंताचं एक वास्तव्य एका नूतन वास्तूमध्ये होतंय, एका पवित्र वास्तूमध्ये होतंय. वेदाच्या जयघोषामध्ये शास्त्र, पुराण, वेद, ऋषी, मुनी, योगी, जपी, तपी, महंत अशांच्या पवित्र वाणीतून पडलेल्या उच्चारामध्ये भगवंताचं वास्तव्य होते. 2 सुमुहूर्त आहेत. बोदलापुरी नावाचं गाव, एक छोटेखानी असणारं सुंदरसं एक खेड आहे. आणि या गावातील तमाम बांधवांच्या वतीने तरुण मंडळी असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, मायमावल्या असतील, आबालवृद्ध असतील, गावात तुम्ही जेवढ्या आडनावाची असतील तेवढ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. तुम्ही भगवंताचा उत्सव करता, विटेवरच्या मालकाचं भजन करता, काशीतल्या मालकाचं भजन करता, ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा उच्चार करता. याच्याकरता तुम्हाला धन्यता देतोय, तुम्हाला प्रणाम सुद्धा करतोय. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आदरणीय विशाल महाराज असतील, ज्यांच्या जे टेलर मला फोन करत होते हरिभक्तीपरायण महाराज, याच गावाचे ते भूमिपुत्र आहेत. माझ्या आळंदीतल्या मालकांच्या सानिध्यात नगरीत अलंकापुरीत ते असतात. बऱ्याच वेळेस मला संपर्क झाला. महाराज झुंडे महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. तारखेच्या संदर्भात तुम्ही टेलरच्या वतीने संपर्क करत होता, टेलर तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आदरणीय हरिभक्तीपरायण गायनाचार्य शिंदे महाराज आहेत, महाराज तुम्हाला प्रणाम. आदरणीय गणेश महाराज आहेत, दिनेश महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. नरहरी महाराज तुम्हाला प्रणाम. आदरणीय, तुम्हाला मी फार ओळखतो. आता तुम्ही धोत्र घालत जा बरं, तुमचे सगळे केस पिकलेत आता. बघा ते पोरग कसं वाटतंय फेट्यात धोत्रात आहे का नाही.
तुम्ही आता याच्यानंतर धोत्र घालायचं बरं का. विठाला जुनी व्यक्ती परमार्थातले. अहो तुम्ही परमार्थ करता मग आम्ही परमार्थात आलो. माझ्यापेक्षा तुम्ही अगोदरचे परमार्थ करतात. संस्थेचे विद्यार्थी आहेत. हरिभक्तीपरायण बाजूचे महाराज कल्याण महाराज असतील, बाजूचे भास्कर महाराज असतील आणि संस्थेचे विद्यार्थी. गोड साऊंड सिस्टीम वाल्यांना सुद्धा प्रणाम करतोय. छान आवाज आहे, गोड. आज विशेष पर्वणी आहे. माझ्या रयतीच्या राजांचे सुपुत्र एक ह्या 2-4 दिवसात इतकी पर्वकाळ गोडशे आले. कालच्या 14 तारखेला स्वराज्य जननी, या स्वराज्याची जननी मा जिजाऊ आईसाहेबांचा जन्मोत्सव कालच्या 14 तारखेला झाला आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या सप्ताहाचं कलश पूजन झालं 15 तारखेला. आजचा दुसराच दिवस आहे ना. गेलेल्या 14 तारखेला स्वराज्य जननी मा जिजाऊ आईसाहेबांचा जन्मोत्सव तथा या भारत देशाची परंपरा, या भारत देशाची ग्रंथ संपदा गीता विदेशातल्या लोकांना दाखवून देणारे एक रत्न, पूजनीय, प्रातस्मरणीय, वंदनीय, या देशाला लाभलेला एक गुरुतुल्य किंवा गुरुच स्वामी विवेकानंदांचा सुद्धा 14 तारखेला जन्मोत्सव. काय पर्वकाळ आलेत. आणि आज स्वराज्य जननी मा जिजाऊ आईसाहेबांचे सुपुत्र रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र शंभूराजे यांचा आज राज्याभिषेक दिवस आहे. किती गोडसा पर्वकाळ आहे. माझ्या शंभूराजांना मानाचा मुजरा. फार अभ्यासू होते शंभूराजे. फार कमी वयामध्ये बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथातल्या रुचा, त्या ग्रंथातले श्लोक वाचण्यासाठी, ते आकलन होण्यासाठी फार प्रगल्भ बुद्धी लागते. फार प्रगल्भ बुद्धी. आणि फार कमी कालामध्ये काही जीवन असेल त्यावेळेला अशा सुविधा असतील का, इंटरनेट असेल का, मोबाईल असेल का, काय सुविधा होत्या त्यावेळेला. पण अशा वेळेला शंभूराजांनी फार मोठा पराक्रम लिखाणाचा सुद्धा केला आणि अजिंक्य ठरले. शंभूराजाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एकही लढाई न हरलेला राजा, एकही लढाई न हरलेला अजिंक्य राजा, या भारत देशाला लाभलेले, या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेले सुपुत्र, रयतेच्या राजाचे सुपुत्र, स्वराज्य जननीचे नातू माझे शंभूराजे, आज यांचा राज्याभिषेक आहे. राजांना पुनश्च त्रिवार प्रणाम करतो. कल्पना गोड आहे तरुणांची. कधी कधी आमच्या लोकायला पळत असताना एखाद्या वेळेस माहीत नसते, तरी तुम्ही तरुणांनी गोड समाजा राजांचा, शंभूराजांचा प्रतिमा मांडली. किती किती गोड. तुम्हाला सांगू का, लोक पाहत असतील गिरगावकरांनी फोटोला हार घातला, पण याचं सगळ्यात मोठं श्रेय जर चर्मन कोणाला असेल तर ते तरुणांना आहे. विठाला येतोय. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. मालकाचं काम केलं, सेवा केली, निष्ठेनं सेवा केली की विटेवरच्या मालकाची पूजा केल्याचं पुण्य प्राप्त होतंय. असे खूप 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 नोकर आहेत, खूप नोकर आहेत. आपण ज्याचा पगार घेतो त्याचं इमानदारीनं काम करायचं आणि इमाने इतबार काम त्याचा पगार घेऊन केलं की भगवंताची सेवा केल्याचं पुण्य प्राप्त होते. तो एखाद्याच्या शेतातला गडिया असू द्या, तो काही फुकट काम करत नाही, पैसे घेतो, पण मालकाचं हित व्हावा अशा जर निष्ठेनं काम करीत असेल, नाही जरी पंढरपूरला गेला तरी पंढरपुरातल्या मालकाची सेवा केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होते. गड्यानं शेतात जावं, शेतात गेल्याच्या नंतर त्यानं वखर धरावं, आऊत धरावं आणि 12-12:30 वाजता अचानक पाऊस यावा. आऊत चालत नाही, त्यावेळेला गड्यानं काय करावं? बैल लांब्या दोऱ्यानं बांधावे आणि मालकाच्या शेतात बांधाच्या कडीचं असेल, तणात पिकातला असेल, तण उपटावं. त्यानं रिकामं राहू नये. मालक पाहत नाही, मालक घरी आहे. मालक न पाहता न सांगता जो काम मालकाचं करीत असेल तर पंढरपुरातल्या मालकाची सेवा केल्याचं पुण्य प्राप्त होते. आपण मत सेवा केल्याचं पुण्य. आणि मालकाचा पगार घेऊन फक्त दिवस बुडावा, आपला रोज पकावा आणि मालकाची काशी व्हावा असं जर कोणी काम करीत असेल
तर समजायचं तो राक्षस आहे, तो पांचट आहे, तो हरामखोर आहे, तो भंगी आहे. ज्या वाट्याला जे कामाला असेल ते काम इमाने इतबार करायचं. सेवा घडती, सेवा घडती. कुठलंही काम असू द्या, नोकरी क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा सेवा घडती. तलाठी असेल, वेळेला जर 7-12 शेतकऱ्याला काम पडत असेल आणि त्याला वेळेत देत असेल, वेळेत देत असेल, तर पंढरपुरातल्या मालकाची सेवा केल्याचं पुण्य त्या तलाट्याला मिळते. शिक्षक असेल, आपल्या विद्यार्थ्यांना शासन त्याच्या पोटाचा पगार मिळतो त्याला. तो जर इमाने इतबार आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असेल तर तो कधी जरी पंढरपूरला नाही गेला, तो विद्यार्थ्यांना स्वतःची लेकरं समजून जर शिकवत असेल तर विटेवरच्या मालकाची पूजा केल्याचं पुण्य त्याला सुद्धा प्राप्त होते. सेवा आहे त्याची, ती सेवा आहे, मालकाची सेवा असं आहे. मी कालच्या संक्रांतीच्या कीर्तनात एक वाक्य बोलून गेलो मंठ्याला. आमच्या परिसरात नामधारक पौळ बाबा म्हणून महान नामावर निष्ठा असणारी एक सात्विक पुण्यशील वयोवृद्ध तपोवृद्ध व्यक्ती आहे. त्या लोकांची बरोबरी नाहीत करू शकत आम्ही कोणी. ते कोणाच्या घरी फुकट जेवले नाही. पळसाची पानं तोडून आणायची, पंत्राळ्या लावायच्या आणि 150 पात्र त्यांना द्यायचे आणि मग तिथले थोडीशी भाकरी खायची. असं जीवन त्यांच्याकडे. एक संक्रांतीचा नियम असतो. गेल्या 4-5 वर्षापासून मला ती सेवा घडते. दुपारी बोलून गेलो मी, एक गडी पाहिला फार दिवसापूर्वी. त्या गड्याने जीवनभर मालकाचं पाणी भरत असताना बिना आंघोळीचं कधी पाणी भरलं नाही. मामा सकाळी आडावर गेल्याच्या नंतर पहिलं बकेट डोक्यावर घ्यायचं, आंघोळ करायची आणि मग आंघोळ करून मालकाच्या घरचं पाणी भरायचं. मालकानं मालकिनीनं सांगावा, राम बस झालं पाणी. जी मालक, जी मालकीनबाई, जी शब्द, काय आदर होता, किती आदर, किती आदर. आणि शेवटची घागर भरून मग मारुतीरायाच्या मंदिरात न्यायची आणि मारुतीरायाच्या मंदिरात नेऊन मारुतीरायाला अर्धी घागर पाणी घालायचं, नमस्कार करायचं, घरी यायचं, दारातल्या तुळशीला पाणी घालायचं आणि मग आतमध्ये येऊन आपल्या घरात ज्या काही देवता असतात त्या देवता धुवायच्या, नमस्कार करायचे. तो गडी, तो लोकाच्या शेतात 30-35-40 वर्ष काम करणारा गडी, सद्गुरू नामनिष्ठ धर्मभास्कर रंगनाथ गुरुजींचा शिष्य होता. रंगनाथ गुरुजी परभणीकरांचा शिष्य होता. एक गडी सामान्य, काय निष्ठा महाराज. महाराज त्याच्या निष्ठेची ताकद होती. सद्गुरू रंगनाथ गुरुजींचा फोटो पाहिल्याच्या नंतर प्रतिमेतला बूट नाहीसा होतो. त्या दिवशी त्यानं त्याच्या पत्नीला सांगावा, गुरुजींची इहलोकातली यात्रा संपली. ही मालकाच्या निष्ठेची ताकद असती, सेवेची ताकद असती. स्वामी काच इतकं इमानदारीनं काम करावं. गुरुभक्ती शिष्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर कितीतरी शिष्य तुम्हाला पाहायला भेटतील पुराणामध्ये. समर्थांच्या बाबतीत बघा, कल्याणांच्या बाबतीत बघा, काय निष्ठा आहे. श्रीमद भागवतामध्ये फार मोठ्या परंपरा आल्या, किती निष्ठा. त्याच्यापैकी द्वापार युगामध्ये एक गोडशी निष्ठा लक्षात आली. ती निष्ठा म्हणजे एकलव्य. सशे लावरं चित्र रांडुकर धरणाऱ्याच्या कुळातलं पोरग. परमार्थासाठी जातीचा प्रबंध आलेला नाही, परमार्थ करण्यासाठी जातीची भिंत नाही. हो, आणि परमार्थात जर कोणी जातीवाद घालीत असेल तर तो हरामखोर आहे. त्याच्या काय बापाची जहागिरी आहे कधी? अद्याप नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. वेद सांगते, वेदानं निर्णय दिलाय, पुराणानं निर्णय दिलाय, शास्त्रानं निर्णय दिलाय, ऋषीमुनींनी निर्णय दिलाय. मधल्या भंगिरेनं कशाला चाटू फिरवायची? तुझी काय पात्रता आहे? तुला पपेची माय जगी नव्हे ना, आणि तुम्हाला कशाला गोटी टाकतो सुंबळ्या? परमार्थ करण्यासाठी कुठल्याही जातीला अधिकार आहे, कुठल्याही जातीला अधिकार आहे, कुठल्याही जातीला. सकळाशी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळादी. आणि याच्यातला फार एक महत्वाचा शब्द आहे, वेशादी करूनी. वेश्येला सुद्धा भजन करण्याचा अधिकार आहे. वेश्येला सुद्धा. चला ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र हे तर करतील, काही नवल नाही. वेश्येला अहो, वेश्येनं असं भजन केलं शिवजींचं. एका वेश्येच्या मुलीनं असं भजन केलं पंढरपुरातल्या मालकाचं. ती वेश्येची कन्या होती.
तिचं नाव कानोपात्रा. तिचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन पावत नाही. तिचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन पावत नाही. ती वेश्येची कन्या होती कानोपात्रा. भगवान शिवजीचं भजन करणारी एक वेश्या, स्वतः वेश्या. अहो तिने इतका शुद्ध परमार्थ केला, इतका शुद्ध परमार्थ केला की तिच्या सानिध्यात राहिलेलो कोंबडा आणि माकड त्याला सुद्धा विमान येतंय. त्या लागे विमान पाठविले. कुकुट आणि मरकट होते तिच्या सानिध्यात दोन. काय ताकद! वैष्णव चांभार धन्य त्याची माता. चर्मकाराच्या कुळातला आहे पण वारकरी आहे, त्याच्या आईला धन्यता दिली. याता याती धर्म नाही विष्णुदासा. काही संबंध नाही, कुठल्याही कुळातला असू द्या. लावरा चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातला पुत्र. गुरुभक्ती सांगतोय. द्रोणाचार्यांकडे शिकायला जाण्याचं ठरलं. द्रोणाचार्यांकडे राजपुत्र शिकायला जात होते. पांडव जात होते, कौरव जात होते. 56 देशाच्या राजांची लेकरं त्यांच्याकडे शिकायची. आणि या एकलव्याचा असा मानस झाला की आपल्याला ते कसं शिकवतील, त्याच्या अंगात कपडे नाहीत. एकलव्याच्या कमरेला पक्षाच्या पंखाची लंगोटी होती. इतका साधा माणूस, इतका साधा, इतका साधा. पण एकदाच द्रोणाचार्य बघितले. गुरुभक्ती सांगते. एकदाच पाहिले, एकदाच. जशाला तशी माती आणली, ती माती मळली. कुंभार दादा गाडगे करण्यासाठी जशी माती मळतात अशी माती चाळून 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 कुटून नाना प्रकारचं तिच्यात काही बेलफळं वगैरे टाकून इतका मातीचा चिखल गोड केला, म्हणजे खाण्यासाठी नाही, इतका 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 तो चिखल केला. त्याचा पुतळा द्रोणाचार्याचा केला. श्री गुरुचैनी नावे माती डोंगरी जया पाशी होती, तेने कोळी त्रिजगती एकवद केली. आळंदी सांगतात. असा पुतळा तयार केला. गुरुजींची साधना केली. इतकी निष्ठा आपल्या गुरुवर, इतकी निष्ठा, इतकी निष्ठा. निष्ठा निष्ठी नाही, गुरु तसाचा असला पाहिजे. तंबाखू फोक्या नसला पाहिजे. ज्याचा गुरु तंबाखू खातो त्याचा शिष्य गांजा वाढणारच ना. काय नवलाची गोष्ट, काय काय विषय के त्याला. हो, ज्यांना शिष्य परंपरा आवडती त्यांनी थोडस लाजलं पाहिजे. नाही तंबाखू खाल्ली पाहिजे, नाही बिडी वडली पाहिजे. हो, तंबाखू ओढवण्या काढील जो धूर, हो त्याचा ताफा भाऊ नदीतच बुडतो. माझं वाक्य नाही, मालकांचं वाक्य. गिरगावच्या बाळूचं वाक्य नाही. माझं वाक्य कोण ऐकणार आहे? मालकांचं वाक्य. गुरूंनी थोडंसं लाजलं पाहिजे. चला, द्रोणाचार्य होते ते. यमाच्या थोत्रीत आणली द्रोणाचार्याने. सामान्य द्रोणाचार्य. द्रोणाचार्यांनी अर्जुनावर कृपा केल्याच्या नंतर अर्जुन एवढे धनुर्धारी झाले तर शिवजीनं पाठ थापतिली. वा शब्बास पार्था, संग्रामे हरुजिन तिला नैवम गिरगाव कर लिखितम. कोणाचं वाक्य? शिवजीने पाठ थापताव अर्जुनाची. अशा अर्जुनाला धनुर्धारी केलं कोण? द्रोणाचार्य. महाभारतातला युद्ध प्रसंगातला पूर्ण खेळ द्रोणाचार्यापासून होता. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ. हो, ही संपूर्ण विद्या द्रोणाचार्यांकडनं होती. आणि त्या द्रोणाचार्यांचा पुतळा तयार केला. एवढी निष्ठा. एक शब्दवेधी नावाची विद्या आहे. ही भारत देशात फक्त 2च लोकांना येत होती. भारत देशात नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत या प्रत्येक देशात महाराज फक्त 2च लोकांना येत होती. एक क्रतात्रेता युगामध्ये राजा दशरथाला आणि द्वापार युगामध्ये द्रोणाचार्याला. पुन्हा कोणाला येत नव्हती. आणि ती तिसरी आली फक्त एकलव्याला. एकलव्याच्या नंतर पुन्हा कोणी नाही. डोकंच लावायचं नाही. अर्जुनाला पण नाही. दाखवून दिलं एकलव्याने, अर्जुना तुम्ही जिवंत गुरुवर्यांच्या सानिध्यात होतात आणि मी मातीच्या द्रोणाचार्यांच्या सानिध्यात होतो. पण निष्ठा किती सांगू तुम्हाला. एकलव्य ज्या वेळेला गुरुच्या सानिध्यात बसायचा तो काय हारगीर घालीत नव्हता ना, कारण द्रोणाचार्य जिवंत होते ना. आपल्याकडे जिवंत माणसाच्या फोटोला हार घालत नसतात. हल्ली कीर्तन, भागवत, रामायण भरपूर चालले तर त्याबद्दल काही दुमत नाही. पण गुण बऱ्याच लोकांना नाही.
पोराच्या वाढदिवसाचा हार घातलेला फोटो भिंतीवर लावती एखादी मंजुळा. तिला आकलीचा कांदात नसतो ना. हो, पोराच्या वाढदिवसाचा फोटो हार घातलेला भिंतीवर लावते. त्याचा अर्थ असा होतोय हे गेलंय. हो, किती महाराज मेल्यावर सुधारता तुम्ही. हा तुम्हाला काही दोष नाही ना. पप्याचा बाप बी बिना आकलीच ना. हिनं सांगा त्यानं ऐका. हे आशेत फिरायला कापायच्या कामी. हो, शास्त्र म्हणेल ते सांगावे, ते राज्यही तृण मानावे. शास्त्र सांगते, वेद सांगते, पुराण सांगते, याच्यानुसार चालायचं असते. अहो, लावरा चित्र ससे धरणाऱ्याच्या कुळातला पोरग खोजतात त्या टेलर. पण त्याला कसं कळत असेल हो. जिवंत गुरु द्रोणाचार्य त्यांच्या प्रतिमेला आपण फुलं वाहू नये, नमस्कार करायचा. सद्गुरवे नमः, सद्गुरवे नमः, सद्गुरवे नमः. हील भय व्यासस्तु तपय पुनितो भय जायम यत्पुराणमतितार्थां सकल स्थिता जायते साधवे यत्पुनितायां चरणारविंदं नमो. सद्गुरवे नमः. आणि नमस्कार करताना कुत्र भुकलं तर ते गुरुजींकडे बघून नमस्कार करायचं. आणि कुत्र भुकत होतं, अडथळा येत होता. बाण मांडी पशीच होता. सन सन बाण मारले, माग न पाहता 7 बाण कुत्र्याच्या तोंडात. माय काय गोळ्या संपल्या नाही, मी काय गांजा गिंजा उडीत नाही, पुराण पाहून सांगतोय. आणि पुराण काय आमच्या गिरगावच्या कोणाची जहागिरी नाही. माझे तुकोबारायचं मत आहे, पाहावे पुराणी विचारोनी, त्या मालकांचं मत आहे. कुत्र हे द्रोणाचार्यांच्या ताफ्यातलं होतं, कल्पातलं होतं, त्यांच्या समूहातलं होतं. वापस कुत्र आलं, पाहिलं द्रोणाचार्यानं. अरे तिथपर्यंत कुत्र्यांनी नेलं. पाहिलं तर एकलव्य. अर्जुनाच्या लक्षात आलं आपल्यापेक्षा श्रेष्ठ एकलव्य. अंगठा कापला हा भाग सोडून द्या, आपल्याला तेच काहीच नाही, जाऊ द्या, ते वेगळा प्रसंग आहे. पण गुरुवरची निष्ठा पहा, गुरुवरची निष्ठा. महाराज लाहोर चित्र सशे रांडुकर धरणाऱ्याचं पोरग जगात तिसरं आलं. जगात, राज्यात नाही, भारतात नाही, 2-3 देशात नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशामध्ये 3ऱ्या क्रमांक विजय पटकावला. त्याचं नाव होतं एकलव्य. कशाची? गुरुभक्ती. स्वामी काज गुरुभक्ती. पुढे पितृवचन, पितृंचा अधिकार ऐका. आणि मग सेवापती आपण याच्यावर जास्त भर देऊ. कारण का? मकर संक्रांतीचा योग आहे कालचा आजचा. तितकी सेवाच कुठली मोठी नाही. रामचंद्र वनवासात आहेत आणि वनवासात असताना एक शबरी नावाची एक सात्विक सदाचारी पुण्यशील स्त्री आहे. हिला सुद्धा गुरुभक्तीत घ्यावे लागेल. शबरीला मतंग नावाच्या साधूची सेवा घडली. सेवा कोणती घडली माहितीये का? शबरीनं फक्त आश्रम झाडा, आश्रम झाडा, आश्रम झाडा. आणि त्या आश्रम झाडल्याच्या सेवेत गुरुजींनी आशीर्वाद दिला, तुला जगाचा बाप भेटल. आणि रामचंद्र तिच्या भेटी करता आले. ही शबरी सुद्धा भिल्ल कुळातली होती, शिकार करणाऱ्याच्या कुळातली होती, लावरा चित्र ससे धरणाऱ्याच्या कुळातली होती. मला सांगायचंय, आपली सेवा निष्ठा चांगली असली पाहिजे. आपल्याला कुळाचं काही संबंध नाही. आपण काम चांगलं करा. जगाचा मालक आपल्याला त्याची ती पोच पावती, त्याची फलश्रुती त्याला प्राप्त होत असते. काम चांगलं केलं पाहिजे. वनवासात प्रभू रामचंद्र आले, शबरी मातेला भेटले. शबरीनं स्फटिकाच्या शिळेवर बसवलं प्रभूला. दोन्ही हात आपले पायाखाली घातले देवाच्या आणि डोकं ठेवलं प्रभूच्या पायावर. आणि देवाचे पाय डोळ्यातल्या पाण्यानं शबरीनं धुतले. शबरीच्या डोळ्यातलं पांढरं शुभ्र पाणी खाली पडत होतं, पण पायाला घासल्याच्या नंतर लाल होतं. पाहिलं खाली वाकून तर देवाच्या पायाला अशा जखमा झालेल्या होत्या. विचारलं, प्रभू हे आपल्या पायाला जखमा कशा येतात? नाही म्हणे, मी बूट चप्पल घालत नाही. असं ते रामायणातलं प्रकरण पाहिल्याच्या नंतर असं लक्षात येतं, कुठं काळ गेलाय आता, कुठं काळ गेलाय. आता संक्रांतीला ह्या पूर्ण पौष महिना वाण देत असतात. म्हणजे एकमेकीकडे हळदी कुंखाला जात असतात. तर साड्या आता त्यांचा तो वजन, त्यांचं ते झोक, त्यांचं ते हौपो, त्यांचं ते वैभव अगदी अगदी बघतच राहत. आता कीर्तनात त्या साऱ्या परिस्थितीत आल्यात.
एखाद्या बाईने हळदी कुंकू ठेवा, वा 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 वा. आणि नटलं पाहिजे माणसानं. का नाही नटावं? का नाही? शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी नाथ भागवतात वर्णन केलंय, श्रीमंत माणसानी एकट्यानं कधीच जेवायचं नाही. गडगंज श्रीमंती असेल आणि एकटाच जेवत असेल तर समजायचं हे धनावरला साखरेच्या कारखान्यातला मुंगळा आहे. एकटाच साखर खालाय आणि पोत्यानं संडास करायलाय. हो, हे भिकार चोट आहे, हे धनावरला सर्प आहे. वैभवात राहिलं पाहिजे. तुम्ही नटल्याच्या नंतर आमच्या पोटात का डब्बा उठावा? नाही. माझ्या राष्ट्रमाता जिजाबाई साहेबांची प्रतिमा पहा तुम्ही, कसल्या दिसायच्या आईसाहेब. श्रीमंतानं वैभवात राहिलं पाहिजे. श्रीमंत माणसानं एकट्यानं कधीच जेवायचं नाही. ते बैठकीतले माणसं उठून गेल्या बायकुल म्हणतो आता जेवायला वाढ. काही काही तर इतके श्रीमंत हलकट असते, बुटा हातून ठेवून मग जेवतेत, म्हणजे कोणाला वाटावं घरी नाही. लोक बाहेर बुट सोडलेले असतात ना, बुट हातून ठेवायचे, हातून हातून ठेवायचे आणि मग जेवायचे. अरे पुढच्या जन्मात तू घुस होशील, घुस. दुसऱ्याची वाडे टोकरीशील. वाडे कशी टोकरता येतील? आता सिमेंटाचे वाडे आहेत, तू पर्वत टोकरशील. विठाला विठाला. नंतर एक अर्धा माणूस सोबत घेऊन जेवायचं, चांगले कपडे घालायचे. हो, सोयाबीन झाली, ऊस गेला म्हणले 600 टन आणि बरस करीत दुसऱ्याच्या दारात जातो, मग त्याला मनात लागतं चहा प्या. अरे भिकार चोट कुठला. धनावरला सर्प आहेस तू, बँकेत कोटीन धोत्राल गाठी. तू बैल समजायचे, बैल व मेला आणि मालकान टाकलं तेच खाल्लं. चांगले कपडे घालावी, चांगलं राहावं. श्रीमंतानं संस्कृती सुद्धा सांभाळावी. वजनदार राहिलं पाहिजे श्रीमंतानं, वजनदार असो, नटलं पाहिजे. मला असा विचार येतोय, कुठं जगाचा बाप बघा. अहो हल्लीच्या काळातली जर स्त्री पाहिली, 5-50 हजार तिच्या नवऱ्याला जर पगार असला तर जशा रंगाच्या साड्या असत्याल तशा दिनेश बुवा तिला चपला पण असतात. मोठी मोठी घरं पाहिली. कीर्तनाच्या निमित्ताने फिरण्याचा योग आला महाराष्ट्रात. मला वाटतं इथं पहिलंच कीर्तन झालंय माझं बदलापुरीत. मी एकदा पारायणाला आलतो, गुरुचरित्र पारायणाला. त्याला 25 वर्ष झालेत. 25 वर्षापूर्वी मी इथं शिवलीकरांच्या घरी यायचो. रवणेकर बरीच मंडळी असायची. त्यावेळेला दत्त जयंतीच्या प्रसंगामध्ये त्या मुहूर्तावर, त्या पर्व काळावर मी यायचो. आणि मग कीर्तनाचं तर पहिलंच वेळ आहे इथं माझं. खूप पाहिली मी लोक, फार रावणाला ओव्हरटेक केलेली लोक पाहिली. गडगंज श्रीमंत पाहिली, गडगंज. त्यांनाच मिळणे आपल्याकडे किती पैसे येतं अशी लोक पाहिली. एका घरी असं जेवायला बसलोत, बाई वाढत होती, पण ती बाई काही चप्पल काढीत नव्हती. मला काही मळमळ झालं नाही, काय नाही काय नाही, कारण चप्पल तिची काही भरकी वगैरे काही नव्हती. आणि आपण, आपल्याला जर ह्या गोष्टीचं दुःख वाटत असेल तर बाहेर खाऊ नको. तू पप्याच्या माईनच केलेलं खाय आणि तिनंच दिलेला डबा अन्न. बरेच लोक घरी बायकोनं जे वाढत ते खातेत आणि बाहेर मग मागतेत. भीक माग आहेस का तू? हा, बायकोनं जे केलं ते खातू आणि बाहेर जे लागतंय ते मागतू. हा, पुढच्या जन्मात तू लांडगं होशील. ज्याला बाहेर फिरायचं का, जे असेल ते खा. कण्या असतील, आंबाड्या असतील, घुगऱ्या असतील. इतकं काही लोक अवेलना करत नाहीत. संप्रदायातली लोक, वारकऱ्याची फार निष्ठा आहे, लोकांची आदर करतात. तर आपल्या लोकांना नादच असतो. काजू असलं, एक जण मला शेंगदाणे द्या. मला इडपटीच का काय रे? अरे त्याने काजू दिलेत तुला, बदाम दिलेत आणि तरी शेंगदाणे मागतो. डोके गोळ्या संपलेत काय तुया? पप्याची माईन तुला गोळी दिली नव्हती सकाळी? बदाम आले तरी मला शेंगदाणे नाहीत का तुमच्या इथं? याला कोण्या तळ्यात टाकावं हेच कळायचं नाही देवाला. विठाला अशी चप्पल घालून वाहतात. कोणातरी याचा इको जास्त वाढ आहे कोणाच तरी. हॅलो 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 केला हा, एकाच म्हणजे असं गाताना पण चांगला आवाज येणं. योग असा आला, मी सहज म्हणलं ताई चप्पल. हो म्हणे महाराज. फरची सुद्धा मागच्या महिन्यातच बसवली, 27,000 रुपये बराचची फरची. मी म्हणलं मग ही चप्पल त्याच्यावर गिफ्ट आलती का? नाही महाराज तसं काही नाही, विकतच घेतली माझ्या मालकानं. हो, ही 950 रुपयाची चप्पल आहे. म्हणलं बरं, बरी महागडी आहे.
आता तिला ते धोत्रावर वाटल्यामुळे तिला असंच वाटला गुरमाळ्या. तिच्या नवऱ्याला इशिक बारे आवताला झुपीन ना मी, पण ते धोत्रामुळे तिला असं वाटलं असंच गबाळे आहे का नाही काय. असंच मला एकदा कंडक्टर चिल्लर देणे गेलं ना आमच्या संचाला, त्याने चिल्लर दिली. तर मी आणलं साहेब त्याला दिली मला कसं काय नाही, ते तर मग पिशवी सांभाळायला आहे. आणि पॅन्टीवाल्याचं तुम्ही जर आदर केला आणि माझ्यावर कसं काय. नाही मामा तसं काय. म्हणलं काय मामा मामा धोत्रावाल्या येडे समजी तू. अरे तू ज्या नोटा घेऊन तिकीट देतो का या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही. आणि तू काय धोत्रावाल्याचा इन्कार करायला म्हणलं. धोत्रावाल्याचं चित्र पुसाभर नोटावरलं चलती का ती. हा धोत्रावाल्याचा आदर करी जा पॅन्टीवाल्या हो. धोत्रावाल्यानं एक टाइम जेवण करून आपल्याला जमिनी ठेवल्यात इतकं लक्षात ठेवा. या धोत्रावाल्यानं जर जमिनी विकून म्हाताऱ्या गोव्याला नेल्या असत्या ना तर तुम्हाला मुंबईला जावं लागलं असतं गटार उपसायला मुंबईला. म्हणून जुन्याचा आदर करा, आपल्या बाप दादाचा आदर करा तर तुम्ही मोठे होताल. विठाला नाही महाराज हे ब्लड सर्क्युलेशन शब्द तिच्याकडूनच ऐकला मी. हे ॲक्युपंक्चर वगैरे आपल्याला काही शिक्षण कमी असल्यामुळं तेवढं काही ज्ञान नव्हतं. ती म्हणली याला अशी स्वयंपाक घरात घालायची स्वतंत्र चप्पल आहे. मी सहज विचारलं ताई स्वयंपाक घरात घालायची वेगळी, बाहेर चौकात फिरायची वेगळी, म्हणजे वाड्यातला चौक बाहेरचा नाही म्हणालो मी. प्रत्येक साडीवरची जसा कलर तशी चप्पल. म्हणलं बाई फार छान वैभव आहे तुम्ही, इंद्राच्या बायकोला लाजवताल इतकं तुमचं वैभव आहे. पण महाराज घरी आल्यावर हाणायची चप्पल आहे की एखादी. ती म्हणली तशी नाही. मग मी थोडा वेळ बसलो नाहीत म्हणलं आपणही उठावा. मला एक असं लक्षात आलं की कल्पना करा 50-50 हजार रुपये ज्याच्याकडे पगार येतो, ज्याचं थोडंफार बरं चाललंय, आपण त्यांच्याच वर कशाला बॉम्ब टाकायचे. ज्याच्याकडे जर 4-2 लाख रुपये शिल्लक आहेत त्याची बायको जर एवढ्या वजनात राहत असेल, तो जर इतक्या वजनात राहत असेल तर आपल्याला पाय द्यायचेत का नाही द्यायचेत, आपल्याला पैसे द्यायचेत का नाही द्यायचेत, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि हा बिना चपलाचा का फिरतोय असा शबरीचा प्रश्न आहे. शबरीचा प्रश्न आहे. देवा का हो का. तर भगवंताच्या मुखारविंदातून वाक्य पडलं माय. शबरीला माय शब्द वापरला हो. माय माय हे माय. अगं मी पितृआज्ञा करता वनवासात चाललोय. वडिलांची आज्ञा आहे वनवास करायचा 14 वर्ष. आणि वनवासी व्यक्तीला भोगवादी जीवन नसलं पाहिजे. हो वनवासाच्या पायात चप्पल नसावी. पितृआज्ञा करता पितृवचन प्रभू रामचंद्रांनी पाळ. कितीतरी पुरावे देता येतील तुम्हाला, कितीतरी पुरावे. इथं बसलेल्या तरुणांना एक सांगेल, तुम्ही दिवसात जर एकदा आई वडिलाचं दर्शन घेतलं ना एकदा तर लाखो गिरगावचे बाळे भेटले तरी त्याच्या पाया पडायचं नाही. लाखो. जो आई वडिलाचं दिवसा एकदा दर्शन घेतो त्यानं भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया नाही पडलं तरी चालतंय. आणि मायबापाचं पाया जर पडत नसल आणि 100-200 महाराज वांगे चिरल्यावानी चिरून खात असेल तरी त्याचा उद्धार नाही. आई वडिलांच्या दर्शना इतकं पुण्य जगात कोणाच्याच दर्शनात नाही. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही पंढरपूरला मानता का नाही. मग पंढरपुरातला मालक जर उभा केलाय तो जपाव झाला नाही, तपाव झाला नाही, यज्ञाव झाला नाही, दानाव झाला नाही, मायबापाची सेवा करणाऱ्याने उभा केलाय. त्या सेवा करणाऱ्याचं नाव आहे पुंडलिकराय. आई वडिलांची सेवा करायची. तो कोण्याही जातीतला माणूस असू द्या, कोण्याही जातीतला. समोर हिंदूची लोक बसलीत म्हणून यांच्या पुरतं थोडं बोलायचं. या भारत देशातल्या कोण्याही जातीच्या माणसानं आई वडिलांची सेवा करा. ब्रह्मांडाचा मालक त्यांच्या पोटी असे पुत्र देईल की त्यांची सेवा सुद्धा त्यांची मुलं करतील. सेवा करायची आई वडिलांची फार मोठी. पितृवचन सेवापती. विठाला पतीच्या सेवेची ताकद किती मोठी. प्रभू रामचंद्रांनी वडिलांच्या आज्ञा करता वनवासात आहेत. फार मोठी ताकद. थोडं थोडं सांगितलं तुम्हाला. सेवापती. वेळेत सोडेल कीर्तन, तुम्हाला त्रास देणार नाही. थंडीचे दिवस आहेत. पतीच्या सेवेची ताकद किती मोठी पहा, लक्षात घ्या. रेणुका नावाच्या एक मातोश्री होऊन गेल्या. या भारत देशाला, या पवित्र महाराष्ट्राच्या मातीला लाभलेली माय मा रेणुका माता.
जमदग्नीच्या धर्मपत्नी होत्या. काय ताकद होत्या माऊलीची, काय श्रद्धा होती. सेवापती, एवढी निष्ठा, एवढी निष्ठा, एवढी निष्ठा. रोज आपल्या पती परमेश्वराची पाद्यपूजा केल्याशिवाय त्या बाईनं कधी पाणी ग्रहण केलं नाही. अन्नाचा कण सुद्धा शिवला नाही. स्नाना करता जायच्या आणि स्नान आटपल्याच्या नंतर पाणी आणीत कशात होत्या माहितीये का? पूर्वी पात्रात आणायच्या, तांब्याचा वाळ्याचा तांब्या असायचा त्याच्यात आणायच्या. पण शेवटी शेवटी निष्ठा इतकी वाढली, इतकी निष्ठा वाढली की पवित्र तीर्थराजानं तिला आशीर्वाद दिला, आता तू कोणाच पात्रात पाणी नेत जाऊ नको, तू अंगावरच्या वस्त्रात पाणी नेत जाय. वटी पदर, आपण पूजेला बसल्याच्या नंतर ब्राह्मण देवता भागवताची पूजा असेल वगैरे नारळ टाकत असतात वटीत, तर ते वटी पदर असतो स्वतंत्र. डोक्यावर घ्यायचा पदर वेगळा आणि वटी पदर. फार जर डोकं झाकायचा जरी कंटाळा येत असेल तर मला असं वाटतंय एवढा भाग स्त्रीनं झाकून घेतला पाहिजे. हो, अहो शेतकरी खांद्यावर आसूड ठुताना सुद्धा हिशाबात ठुतोय. ते असा गाईचा जहार लोंबल्यावर आणि कोणीकडे लोंबू देत नाही. आसूड माहिती ना तुम्हाला? आसूड तात्या, आसूड आसूड तो सुद्धा शिस्तीत ठेवतो, शिस्तीत. तुमचा तो पदर आहे माझ्या माईंनो, किती शिस्तीत असला पाहिजे, किती शिस्तीत. हा, काही काही मावल्या चुकीचा पदर घेतात म्हणून राष्ट्रसंतांनी एक गीत गायलं. चार चार पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड, कपाळाला कुंकू नाही दिशे घुबड, सांग सांग पुरी नान्न लागण का गोड. राष्ट्रसंत दुनियादास महाराजांनी हे घेतले. हवं नसावी कृती आपली, नसावी नसावी. हे खजिने आहोत, अजून कशाचाच मेळ नाही तुम्हाला. काही इतकं हसू यार गुदगुल्या. लग्न झालं होतं किती खरू जाईन तुम्हाला. विठाला राहिलं डोकं भरून पदर घ्यायला. जाऊ द्या बाळू महाराज आधुनिक काळातलं काय बोलायला म्हणे आता, पण पाठ झाकून घेतली पाहिजे. माझ्या माईंनो, देवानं भरपूर पैसे द्यावा आणि त्या आतल्या खिशात ठेवत जावा. डायरीच्या पुढून नाही ठेवायच्या. 2-3 500च्या नोटा पुढून ठेवतो. फुगीर सोसायटीचा अध्यक्ष. अरे लोकांचे इथं बंडलावर बंडलं ठुले तर बंगले होतील इतके पैसे येतं, ते आतल्या खिशात ठेवून तू बायकोच्याच रोजदारीचे पैसे डायरीच्या पुढून ठेवाला आणि दुसऱ्याच्या मोटरसायकलला हात द्याला आणि त्याच्यावर बसला, ब्रेकरवर मोटरसायकल आदळली, पाड्या 3 नोटा खाली. रिकामच गेलं बोंबलत घरी. बाजार नाही काहीच नाही. बायको पपेज माय म्हणली बाजार, नोटाच पडल्या. कुठे ठुलत्या? पुढच्या खिशात. ती म्हणली बाईला, मला नाही त्याला, मला कशाला म्हणीन. अरे बाईला डायरीच्या पुढून नोटा ठेवत नसते रे, आतल्या खिशात ठेवत जाय. मला सांगायचं याच्याकरता, लक्ष्मी म्हणजे पैसा, पैसा झाकलेला असावा एक, आणि या भारत देशाची स्त्री सर्वांग झाकलेले कपडे घातलेली असावा 2. गरज आहे, काळाची गरज आहे, फार गरज आहे काळाची. नको प्रदर्शन. वा, वटीपत्रात पाणी येत होतं. निष्ठा होती, निष्ठा. गंगेने तीर्थराजाने आशीर्वाद दिला, जा आज वटीतने. पण आलं पाणी कशात सांगू तुम्हाला, काय येते पाणी. एके दिवशी पात्र विसरलं घरी आणि आंघोळी करता आल्या. आंघोळ आटपली आणि काशात तांब्याच्या पात्रामध्ये मालकाच्या पाद्यपूजा करता पाणी नेत होत्या. ते पात्र घरी विसरले. आता घरी जाऊन पात्र आणून जर पुन्हा पाणी न्यायचं असेल तर वेळ होईल. मालकाची पूजा आटपत आली, त्यांची पाद्यपूजा करून लागलीच त्यांच्या स्वयंपाकाची व्यवस्था करायची, जेवणाची व्यवस्था करायची, याच्याकरता वेळ अपुरा होता. म्हणून गंगेला प्रणाम केला. हे तीर्थराजा, अनंत पापांचं पाप धुणारी पवित्र गंगामाय, हे तीर्थमाय, तीर्थराजा, मी जर माझ्या मालकाची सेवा निष्ठेनं करत असेल तर माझ्या या पदरात ती ताकद यावी, ह्या पदरात पाणी राहावं. आणि पदर गंगेच्या पात्रात घातल्याबरोबर त्या पदराचं गाठोडं बांधून पाणी आणलंय. आणि ते नंतरचा एक काळ वेगळा आहे. माशाचं मैथून पाहिलं, त्याच्यानंतर मग जमदग्नींना राग आला, रेणुका मातेचा शिरच्छेद केला. हा पुढचा भाग आहे. रेणुका पुराणाची चित्र पहा, लक्षात येईल तुमच्या. पण मालकाच्या सेवेच्या पुण्याईनं अंगावर नेसलेल्या पातळात लुगड्या साड्यात ते पाणी नेऊन मालकाच्या पाद्यपूजा करायची. फक्त सेवेची ताकद.
एक जणानं विचारलं, महाराज त्या बाईच्या पदरात पाणी येत होतं, तुम्ही हीच विष्णूची महापूजा असं कसं काय लावलं इथं? मी म्हणलं, सुमळ्या जरा ऐकच आहे नीट. श्रुतीने तीर्थाला प्रश्न केला, श्रुतीने प्रश्न केला तीर्थाला. टेलर, हे तीर्थराज, ह्या बाईच्या पातळात पाणी बसावं, एखाद्या माठाला जर डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडलं तर त्या माठातलं त्या घागरीतलं पाणी गळून जाते आणि कपड्यात पाणी येते. रामजी, कसं शक्य आहे? हे तीर्थाला श्रुतीने प्रश्न केला. तर तीर्थाने श्रुतीला सांगितलं, हे श्रुती माते, मालकाची निष्ठेनं सेवा करणाऱ्या स्त्रीला विश्वातल्या नुसत्या भगवान विष्णूचीच नाही तर विश्वातल्या सर्व देवतेची पूजा केल्याचं पुण्य तिला प्राप्त होते. आणि म्हणून मला सुद्धा लहानपणा घ्यावा लागला, तिच्या पदरात जावं लागलं, असं तीर्थाने श्रुती मातेला सांगितलं. म्हणून हीच विष्णूची महापूजा. तुकोबर आहे, मालकांची प्रतिमा आहे पाठीमागे. काय ताकद मालकांची महाराज, काय भक्ती क्षेत्रातली ताकद होती तुकोबारायांची, काय वैभव होतं, किती मोठं वैभव. तुकोबारायचं नाव ऐकल्याबरोबर यम थरथर कापत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता काळ गुलाम सलाम तुकया घरी राबतसे. सलाम करायचं काळ सलाम करी तुकया घरी राबतसे. मोक्षासाठी आपण बेजारीत, मोक्ष सुखा हानू लाता, मोक्ष आम्हा घरी कामारी हे दाशी. तुकोबारायांचं वैभव. तुकोबारायला जिजाबाई नावाच्या धर्मपत्नी, एक धर्मपत्नी तुकोबारायच्या जात राहिल्या. ह्या श्रीमंत पुण्याचे आबाजी गुळवे यांच्या कन्या होत्या. जिजाबाई फार श्रीमंताची मुलगी, एवढ्या श्रीमंताची कन्या तुकोबारायच्या धर्मपत्नी. तुकोबारायची श्रीमंती सुद्धा सांगता येणार नाही आणि तुकोबारायची गरिबी सुद्धा सांगता येणार नाही. दोन अंग भोगलेलं मूर्तिमंत आध्यात्मिक क्षेत्रातलं रत्न तुकोबाराय. श्रीमंती इतकी अफाट, हिचंही वजन करता येणार नाही विधात्याला, आणि तुकोबारायच्या गरिबीचं सुद्धा वजन करता येणार नाही ब्रह्मदेवाला. हे दोन्ही अंग भोगलेली व्यक्ती तुकोबाराय. आणि त्या तुकोबारायच्या जीवनात धर्मपत्नी लाभल्या जिजाबाई. सेवापती याच्यावर बोलतोय, सेवापती. संक्रांत नुकतीच झाली, नुसते मोठमोठाले गाडग्यावर टेकणं, ऊसाच्या धिलप्या, हरभरे, बोरं, आंबटखट, पेरूच्या धिलप्या, हो, वरचे गाजरे वरी खाचे आणि खालच्या मांजरायच्याच बुडख्या चिरायच्या मग वाणाला. ह्या इतक्या सोप्या असतात का काय? ते वानलंय मोठं हवा म्हणून त्या बुडातल्या मांजरा, ते गाजराच्या बुडात असतं की त्याला मांजर म्हणत होते माझ्या लहानपणी. ती बुडकी तिला मांजर म्हणत, मांजर. हो, त्या ऊसाच्या धिलप्या, ट्रॅक्टरातून पडलेले गव्हाच्या वांब्या, बिबे, बोर, हे इतकं दिलं म्हणजे मालकाची सेवा नाही. सेवेची ताकद बघा कशात होती विष्णूची पूजा. भरगच्च चांगल्या प्रतीची साडी नेसणं, फक्त कालच्या दिवशीच कपाळ भरून कुंकू लावणं, आणि मग चष्म्यानं पाहिलं तरी कळलं टिकली कुठशी येतं. हो, वरी तर कुठंच नसती, खाली असती. इथं वरी काय कोंबडी बसवायची गांडे घोळायला? काय मला सांगा, कशा करता सण करायचा आपण? कशा करता लावा टिकली. मी त्याबद्दल विरोधात नाही बोलणार तुम्हाला, टिकली लावा, पण दिसेल अशी लावा, अशी कळावी. ही सौभाग्यवती आहे, ही सौभाग्यवती आहे, अशी कळावी. काय होतं माहितीये का, एका चुकीच्या संदेशामुळे कालिदासांच्या जीवनात एक प्रसंग घडला होता. त्यांनी एक श्लोक सुद्धा लिहिला. लय बैंगण्याला आकली नाहीत, बंद बैंगन घेऊन जाते देठा सगट, अशी काय बैंगणे. अरे वा, उडाला तितक्या प्रकृती आहेत. चला काय सांगू लागलो. हा,
कुंकू मोठं लाव जा याच्यावर सांगत होतो. ती बाई विधवा दर्शनला गेली मारुती आपल्या महादेवाच्या, आणि भगवान शिवशंकराचं दर्शन घेण्याच्या सुद्धा पद्धती सांगितल्यात. त्या पद्धतीत आपण दर्शन घेतलं तर ते पावतंय. तुमच्या मनानं काही करणं म्हणजे शेपुड्यानं तुळस खाणं आहे. शेपुडीला अक्कल असते का? ती काही आणि ती करंडीतच असते ती. हो, करंडीतच असते शेपुडी, काय विषय नसतो. आपल्या मनानं काय नाही करायचं. देवाला कधी पाणी घालावं काय घालावं याचा नियम आहे. आपले नियम सगळे धाब्यावर. अहो काही माणसं सोहळ्यात जातात, आळंदी ते पंढरपूर पायी चलतेत, आणि द्वादशीच्या दिवशी इतकी त्याला गडबड असती, इतकी गडबड असती. याला जसं 30-40 वर्षाच्या नंतर पोरग आलंय. हो, आणि नेमकी त्रयोदशीला त्याची बायको बाळातीन आली, आणि हो का डॉक्टर आहे का तिचं बाळांपण करायला निघायला? रातच्या 12 वाजताच आंघोळ करीतून बारशी द्वादश सोडी. तू गौऱ्या खाल्ले इतकं पाप लागून सुमळ्या तुला. काही नियम आहेत का? नाही. काही परंपरा आहेत, नियम आहेत का? तीर्थावर कोण्या वेळेला काय अधिष्ठान असतंय याच्या काही मर्यादा सांगितल्या. आपण मनानच काही पण करणं. हल्ली महादेवाला कोरडं होत देणं. हो, त्याला सर्दी होणी म्हणजे बरी आहे. हो, भगवान शिवजीला सर्दी झाल्या आपल्या नाकातून काय पडेल याचा मेळच लागणार नाही. पुढची लवकर नाही सरकली म्हणून मागची न तांब्याच आणला तिच्या पाठीत. काय या शेपुड्या उतू आल्यासारखा कारभार आहे न. काय याला काय परमार्थ अधोगतीचे लक्षण येते. अहो, परमार्थिक क्षेत्रात जर वितंडवाद होत असेल तर प्रगतीचं लक्षण नाही, हे अधोगतीचं लक्षण आहे. मसुराची शिवमूठ समर्पित केली. त्या बाईनं दर्शन घेतलं, पिंडीवर डोकं ठेवलं, वापस आली. दारात संन्यासी बसलेला होता. जाताना विधवा स्त्री पाहिली, येताना सौभाग्यवती दिसली. मसूर कपाळाला चिटकलं तर काय होतं? आशीर्वाद विधवा म्हणून द्यावा का सौभाग्यवती म्हणून द्यावा? एका फार मोठा साधू संभ्रमात पडला. आपले कपाळ पाहिल्यावर सुद्धा काही लोक संभ्रमात पडतील. लावा टिकली, नका लावू कुंकू. टिकली का लाईनत, पण जरा दिसली पाहिजे अशी लावा. काही सांगाव लावून मंगळवार. हो, खडी साखरावर बुधवार. त्या दिवशी पांढरच खाचन, साडी पांढरीत नेसायची. पप्याचा बाप जिता असताना ढवळी साडी. वा 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 वा. अशी बाई ज्या गावात आहे त्या गावात दुष्काळ पडत असतो. मी नाही सांगत, मालकाचा पुरावा आहे. असं नाही करायचं माझ्या माईनं. ज्ञानोबराय तुकोबरायच्या राज्यातल्या मावल्यांनी कोण्याही भंगाऱ्याचं ऐकायचं नाही, कोण्याही नालायकाचं ऐकायचं नाही. गाथा सांगेल तसं वागायचं, ज्ञानेश्वरी सांगेल असं वागायचं, आपली ग्रंथ संपदा सांगेल असं वागायचं. काल परवा आलेल्या भंगिऱ्यानं काही सांगावा आणि आपण ते ऐकावा. कशाला विचार करतात? लवंगाव मंगळवार धरायली, तापून गेली. पप्याच्या बापावर वसकली, इतकी वसकली की त्याला अटॅक आला. काय बाई, काय येडेवानी करायली तू. एकादशी सांगितल्या 24, 5 परवान्या सांगितल्या आणि सोमवार उपास सांगितला. शक्य असल्यास प्रदोष. याच्या व्यतिरिक्त उपास नाही पुराणात सांगितले. आणि कोणी सांगितले असतील तर मला दाखवा, मी त्याच्या बुटाचं मंदिर बांधतो. काय वेळेवानी काम करता तुम्ही. आणि काही बी नवरात्रात एक बाई म्हणली, महाराज काय नाही नवरात्रात भेंड्या जमत आहेत. मी म्हणलं देवी शेळी होती का भेंड्या खायला? भेंड्या म्हणते, कोणी भेंडर म्हणते. देवी शेळी होती का? शेळीचा अवतार आहे का तिचा भेंड्या खायला? काही उपास धरी ती. अहो माणसं पण काय 9 दिवस काय चप्पल घालीनत, 9 दिवस साबुदाणा हानी तू, आणि दसरा झाला की घोरपडी धरी तू. अरे तुला कोणाला कट्टा का देवाला तरी कळून का सुमल्या. चुकीचं करायचं नाही. कुंकू लावायचा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायच्या धर्मपत्नी पुण्याच्या आबाजी गुळवे यांची कन्या तुकोबरायच्या जीवनात लाभली. काय माऊली होती. साध्वी जिजाबाई तुकोबरायांच्या धर्मपत्नी. तुकोबराय जेवल्याशिवाय पाणी पित नव्हत्या. जसा रेणुकेचा नियम पुराणात तसा जिजाबाईंचा नियम होता, पाणी पित नव्हत्या. एक जण गरळ वकलं होतं जिजाबाईविषयी. तुकोबरायच्या संसाराविषयी एकानं गरळ वकली होती. त्याच्या तोंडात किडे पडो. काय अधिकार होता जिजाबाईंचा. तुकोबराय
जात असताना भजनाला निघाल्यावर सांगायचं नाही मी कोण्या डोंगरावर जायचो. मी कालच बोललो कीर्तनात. भामचंद्र, भंडारा आणि घोरवड्या 3 डोंगर होते. सांगायचे नाही. जिजाबाईचं काम आटपल्याच्या नंतर एका टोपल्यात भाकरी कालवण, पूर्वीच्या काळात कालवण म्हणायचे, कोरड्यास म्हणायचे. आता आधुनिक पद्धती भाजी, नवीन नवीन पद्धती भाजी. मग ती कशाची असो भाजी. आपल्याकडे जी वस्तू असेल का ती वस्तू. चुनगोळे आपल्याकडे पूर्वीची भाजी कशी, चुनगोळे. मसाला उकळायचा आणि त्याच्यामध्ये चुनाचे गोळे करून टाकायचे. चुनगोळे, डुबुकवड्या हे नाव प्रसिद्ध होतं. मासवड्या नाव असायचं. वरणाला वरण म्हणायचे. असं शिस्त असायची. आता कशाची भाजी भाकरी. कशाला भाजी भाकरी कसं म्हणता येईल. आधुनिकता आली. प्रत्येक शब्दात फरक पडले. जुने शब्द आपण फुकून दिले आणि ते शेकत बसलो तर दुसऱ्या अंगाला चिटकून घेतले. स्वयंपाकघर संपलं, पाकगृह संपलं. हे शब्द म्हणण्यासाठी धमक लागते, वजन लागते. पाकगृह म्हणा वाटत नाही, स्वयंपाकघर म्हणा वाटत नाही. पाकगृह कशाला म्हणायचं. रात्री 2 वाजता जरी आपल्याकडे एखादा भुकाळू माणूस आला, उपाशी माणूस आला तर 2 भाकरी टोपल्यात सापडावा, त्याचं नाव पाकगृह. माणूस जेवल्याच्या नंतर अर्धी तरी भाकरी टोपल्यात सापडावी, त्याचं नाव स्वयंपाकघर. जिथं दोघांचीच किचकिच चलती त्याचं नाव किचन. तिसऱ्याला तुकडा पण नाही, पाणी नाही, त्याचं नाव किचन. वागण्यानुसार पडत असतात ना गोष्टी. वागण्यानुसार. 2च तोंडन खिचडीन बोललं. म्हातारा म्हातारीच्या किल्ल्या हिसकून घेतल्या. म्हातारं दिलं साप्त्याला हाकलून. म्हातारी बसली आपली तुळशी बशी आणि हे दोघं तुपात बुडून चपात्या खाली. झोपीत भीतर अंगा पडून तुमच्या. झोपीत झोपीत घरात सगळं फुकावं लागेल तुम्हाला. घरात सगळं. महाराजांच्या भाकरी घेऊन आईसाहेब निघाल्या. एका डोंगरावर पोचल्या. बराच वेळ त्यांचं भजनाचं ठिकाण आजूबाजूला बघितलं पण तुकोबारायवरी सापडले नाही. खाली आल्या आणि खाली आल्याच्या नंतर आकाशाकडे बघितलं. बऱ्यापैकी सूर्य ढळलेला होता. अंतकरण खोचलं. देवा, मालकाला किती वेळ झाला दुपारच्या जेवणाला. कोण्या डोंगरावर असतील. आणि तुकोबाराय पुन्हा तिथे गेले. तुकोबारायच्या ठिकाणी जिजाबाई आईसाहेब पोचल्या. वाढली भाकरी. काय होतं जेवायला. एक भाकरीचं पानग, त्याच्यासोबत एक मिठाचा खडा. तो टेकला. पाणी होतं. पाणी डोक्यावर टोपलं. त्याच्यात एक पाण्याचं मडकं होतं. तुकोबाराय पुढे टेकलं. हात धुतले. ती भाकरी मिठाच्या खड्यासोबत खाल्ली. पाणी पिलं. तुकोबाराय जिजाबाईला म्हणायचे, आवले, आवडीन आवले म्हणायचे. आवले, किती थकून आलीस. घामानं पदर भिजला गावले तुझा. जी मालक. जी म्हणायच्या. जी मालक. जी 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 जी. अहो, मी अगोदर त्याच डोंगरावर गेले. हो, त्याच डोंगरावर गेले. तिथून पुन्हा खाली खाली जाऊन पुन्हा वर आली. होय मालक. ते अधिकारी लोक होते. तुकोबारायांनी मनातली मनात विचार केला असेल, परमेश्वरा, काय अर्धांगिनी दिलीस रे. काय पवित्र पत्नी दिलीस रे. वा. तुकोबारायांनी जेवण झाल्यावर हात धुतल्याच्या नंतर प्रसन्न चेहऱ्याने पाहिला आपल्या मालकाकडे. तुकोबारायांनी विचार लावले, किती प्रसन्न चेहरा आहे तुझा. ऐका ना मालक, तुम्ही जेवले की असं वाटतंय मी 10-5 पोळ्या खाल्ल्या, 10-5 भाकरी खाल्ल्या. इतका मला आनंद होतोय. काय माऊली असेल हो. एक दिवस असा प्रसंग आला. सेवापती याच्यावर सांगतोय, विष्णूची पूजा सांगतोय, याच्यावर सांगतोय. एके दिवशी घरकाम करत असताना थोडा वेळ झाला. गडबडीत टोपलं घेतलं भाकरीचं. त्याच्यात भाकरी कालवण काय असेल ते, चटणी भाकरी घेतली असेल, भाजी काय असेल ती, आणि पाण्याचं लोटकं आहे त्याच्यात. डोक्यावर चुंबळ आहे, त्या चुंबळीवर ते टोपले, त्याच्यात सगळी पदार्थ आहेत. आणि आईसाहेब डोंगराकडे निघाले. वेळ झालता. आणि वेळ झाल्यावर लक्षात आलं, आता जर चुकीच्या डोंगरावर गेले तर वापस येऊन परत मालकाकडे जायला सूर्य अस्ताला जाईल. आणि दिवस माळता मालकांची दुपारचं जेवण कसं शक्य. म्हणून टोपलं खाली टेकलं आणि सूर्यनारायणाकडे बघितलं
तुम्ही दर रविवारी सूर्याची उपासना करता माझ्या माईंनो. करडीचं फूल वाहता सूर्याला, करडीचं फूल. त्याच्या पाठीमागं पण शास्त्र आहे. एखाद्या बाईला सांगता येईल का करडीचंच फुल का व्हावा? अजून मेळ नाही, पण वाहणार. आता करडीचे फुलं तर इकतच घ्यावं लागेल, कोणी पेरीने ना. आपलं खाचं शिका. ज्याला भरगतचं जमीन असेल त्यांना अर्धाकसा इकडे पेरा करडी. चांगलं खाचं शिका, आपलं खाचं शिका. कालच्या कोरोनानं शिकलंय आपल्याला. 40 एकर ज्याला जमीन आहे ते बी उंदीर धरलेवानी थैली आणि तो दुधाची. आणि महाराज दूध प्याता का? म्हणलं मी बोके आहे का हे दूध प्याला? जमीन तुला 40 एकर आहे, उंदीर धरलेवानी थैली आणली ती, आणि महाराज दूध प्याता का? बोके आहे का महाराज? तूच पी. एखादी गाय पाळा. प्रगल्भ होतील आपले नातू, बुद्धिवादी होतील आपली लेकरं. हो, बाजारात दिसला म्हणजे त्याची इतकी कडक टोपी की त्याच्या टोपीनं ऊस तोडाव. हो तात्या, तुमच्या टोपीवर नाही बोलत. तुमची पहिल्यापासूनच कडक आहे ना. शेतकरी तात्याकडे ऊस घेत छान असते, मस्त. पाळली पाहिजे एखादी गाय. मसड पण असावी. म्हशीच्या पण विरोधात नाही गेले, असावी. प्रगल्भ होतीत लेकरं. चला, भगवान सूर्यनारायणाला प्रणाम केला. आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं प्रेम जर मी माझ्या पतीवर केलं असेल, मला रस्ता दाखवणारे माझे मालक कोण्या डोंगरावर गेलेत. सूर्याला हात जोडीत मामा, सूर्याला हात जोडीत. आई लेकरावर जितकं प्रेम करते इतकं प्रेम जर माझ्या पतीवर केलं असेल. जिजाबाईनं परवर भरल्याच्या नंतर आपल्या आईचं दर्शन घेतलं होतं. परवर हा शेवटचा कार्यक्रम असतो, महिला मंडळीला माहित असतो. परवर भरणं सगळ्यात शेवटचा कार्यक्रम लग्नातला. आईचं दर्शन घेतलं आणि जिजाबाईच्या आईनं मुलीला कुरवाळलं असं आणि पाठीवर थाप टाकली. बाई, मालकाची सेवा पांडुरंगा इतकी कर. आमचं दैवत काय? आईने विचारलं तर मुलीनं सांगितलं तुमचं दैवत पांडुरंग आहे. मग आम्ही पांडुरंगावर जितकं प्रेम करतो तितकं तू तुझ्या नवऱ्यावर कर, देव तुझं कल्याण करील. आईनं सांगितल्यानुसार आईनं सांगत जावा. अशा आई संगच कढई देतात. निबर बुडाची गेल्या गेल्या व्हायला निघ. एका दरुजाचे 2 तुकडे. कोरक बसती बाई त्या सासूचे लुगडे धूत. काय ते मथार त्याची बसती माय धोत्र धूत. हो, अशी माय जी लेकीला शिकील का, जी माय असं लेकीला शिकील का, तिची सून झोपीत घासलेट टाकून फुकीन तिला. कारण तू तुझ्या लेकीला इतकं घाण शिकल्यावर तुला येणारी सून चांगली कशी येईन? तुला तर जिथं फुकीन ना जिथं. आपली सून कोणा, आपली लेक कोणाची तरी सून आहे, मग कोणाची तरी लेक आपली सून आहे असा विचार करून जर जीवन जगलं ना तर त्याचंच नाव पारमार्थ आहे. कशाला भागवत ऐकायची, कशाला रामायण ऐकायची, कशाला कीर्तन ऐकायची? आपण रक्ताच्या नात्यातल्या लोकांना जर नीट जीव लाईत नसल तर आपली लायकी आहे का कीर्तन ऐकायची? एका घरी गेलोत महाराज तर देवाला फॅन होता. देवघरात असा फॅन लावलेला बारीकसा मस्त फॅन होता. तर मी म्हणलं वा काय सात्विक माणसं येतो, काय काय माणसं सात्विक येतो. देवाला फॅन होता, देवाला फॅन. तिथं लाटपून शेजाऱ्याची ते गेलो तर मी म्हणलं का हो काय सात्विक घर आहे, देवाला फॅन आहे. तर ती बाई म्हणली महाराज वरी बघा ना सून गच्चीवर बसलेली आहे आणि तिला चटकाने आहे. म्हणजे घरातली जी मुख्य आलेली लक्ष्मी आहे का तिला त्रास आणि देव घरात फॅन. अशा ज्या घरात असेल ते घर भूताचं घर आहे, भूताचं राक्षसाचं घर आहे, ते राक्षसाचं घर आहे. तुम्ही घरातल्या जिवंत लोकांना त्रास देता आणि लोकांना देखावा दाखवण्यासाठी देवाला फॅन लावता. ह्यो चोंभाया नालायकपणा आहे. विठाला गोष्टी ते काम ऐकायची धड नाही. त्याची परत्र पुस शिकाय. ज्याला इथं नीट वागता येत नाही त्याला परमार्थात येण्याची काय पात्रता आहे, लायकी तरी काय? महाराज असू द्या, कीर्तनकार, भागवतकार कोणी असू द्या ना, काय फुकायचा? तो जर मायबापाची सेवा करीत नसेल तर भाडवा येतो.
हरामखोर आहे तो. काय करायचं त्याचे कीर्तन ऐकून तुम्ही जर त्याला पाकिट देता तर तुमच्या घराला कुलूप लागन. भगवदे असेल, महाराज असेल, गायक असेल, रामायणकार, भागवतकार, कोणी असू द्या, आई वडिलांना मान्यता देणारी व्यक्ती असावं, त्याला किंमत असते. चला काय सांगू लागलो. सूर्याला विचारलो, आई लेकरावर प्रेम करते, इतकं जर प्रेम माझ्या पतीवर केलं असेल मला रस्ता दाखवशील. काय साक्षात्कार झाला असेल देव जाणे. रस्त्याने माती असल्यामुळे पाऊल खुणा उमटलेल्या होत्या. पाऊल खुणा. आणि श्रुतीने संदेश दिला, माय ज्या पाऊल खुणाला कान लावल्याच्या नंतर त्या पाऊल खुणातून रामकृष्ण हरी आवाज येईल किंवा विठ्ठल आवाज येईल, ते पावलं तुकोबरायचे आणि ते पावलं जिकडे गेले असतील तिकडे तुकोबराय गेले, असं श्रुतीने सांगितलं. बऱ्यापैकी काही लोक रस्ता असल्यामुळे चालत होती, त्या रस्त्याने चालत होती. सगळं काही सेवेचं पुण्य एकवटलं होतं. मालकार निष्ठा किती होती सांगू तुम्हाला. तुकोबरायच्या जीवनातली धर्मपत्नी त्यांची इतकी अधिकारी होती. तुकोबराय किती अधिकारी होते गिरगावच्या बाळ्याला सांगता येतं. माझी लायकी आहे का तुकोबराय सांगण्याची. केवढे अधिकारी असतील तुकोबराय, किती अधिकारी असतील. त्यांची पत्नी किती अधिकारी होती ऐका. पंढरपुरातल्या मालकाच्या मनात असा भाव निर्माण झाला की मी तुकोबरायच्या पत्नीच्या पायाची माती खावी. विठ्ठल, माती खावी अशी इच्छा झाली. पण कशी खा. सरळ जवळ पांडुरंग आले तर चेअरमन माती खाऊ देईल का जिजाबाई. नाही खाऊ देणार. म्हणून पंढरपुरातल्या मालकाने काट्याला आज्ञा दिली. काटा असतो ना, काटा, त्याला आज्ञा दिली, तो जिजाबाईच्या पायात घुस. नाही तर काय काट्याची मायवेली त्या बाईच्या पायात घुसायला. सामान्य ताकद आहे त्या माऊलीची, जिच्या पायात काट्याने घुसावं. काट्याला आज्ञा दिली, काट्याला घुस पायात घुसला. आणि काटा काढण्याच्या निमित्तानं जगाचा मालक तुमच्या माझ्या रूपात तिथं हजर झाला. सामान्य एका मुलाच्या रूपात. हे फेटा घेतलेलं लेकरू किती सुंदर फेटा गिटा दिसते. अशा वेशभूषामध्ये जगाचा बाप आला आणि काटा मोरड्याबरोबर इतका जीव कासावीत झाला, पण डोक्यावरचं टोपलं पडू दिलं नाही. अलगद खाली टेकलं, पाय धरला. तेव्हा कोण काढीन ते काटा. निष्ठा आपल्या पतीवर किती होती सांगतोय हे ऐका. निष्ठा. म्हणून विष्णूची पूजा केल्याचं पुण्य प्राप्त होते. तेवढ्या अवकाशात एका सामान्य व्यक्तीच्या रूपात जगाचा मालक आला आणि काय झालं बाई, काटा मोडलाय, मी काढतो. विटेवरचा मालक मातीत खाली बसलाय. मातीत कोट्यावधी सूर्यचंद्राचं तेज ज्याच्या पितांबरात आहे तो खाली बसलाय आणि मांडीवर पाय घेतला जिजाबाईचा. तो विटेवरच्या मालकाने परीक्षा पाहिली. बाई पाय धुवून द्या ना, मला काटा दिसन. पाय धुवून द्या, मला काटा दिसन. तर आपल्याकडे आपल्या पायात काटा मोडल्या दुसऱ्यालाच काढावा लागतो ना. तर काय करावं लागत होतं माहितीये का पायातला. आता रानात काही पाणी नसायचं, त्यावेळेला जिभेला बोट लावायचं आणि ते त्या पायाला लावायचं. पण ज्याच्या पायात काटा असेल त्यानं त्याच्याच जिभेला बोट लावून मग तिथं लावायचं. दुसरा रिकामा आहे का आपल्या त्याच्या जिभेला बोट लावून आपल्या पायाला लावायचं, आपल्या पायाचं पुन्हा आपल्या जिभेला लावायचं. बायको तर नाही पप्याच्या बापाचा काटा काढायची तसा. ती म्हणे माय तुमचे पाय कुठं जातील. बायको त्याचे पाय बी धड पाहिजे ना, ते जरा नीट जाग्यावर फिरलेला पाहिजे ना. तो जाऊन तिथं जातो आपला बुटा हरपून येतो आणि त्याच्या पायाची माती खायला बायको काय येडी आहे का, तिच्या गोळ्या संपल्यात का. कधी कधी आपण बायकालाच बोलावून मुंग्याला बोलावून मुंगळे तसेच सोडायचे का मोकार. मुंग्याला शिस्त सांगितली तशी मुंगळ्यानं पण नीट राहायला पाहिजे ना. उपरनं झटकेलं की निघला कोणीकडे बी आपलं. लिंबून कांदा खिशातच आणि कीर्तनात बी पुढंच. वा 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 विडाला
मालकाने विचारलं पंढरपुरातल्या माणसाच्या रूपात, बाई तुमच्या टोपल्यात पाणी येलो, त्या पाण्यानं पाय धुवालं. काय म्हणलं असतील जिजाबाई, दादा मालकाला जेवण झाल्यावर प्यायचं पाणी आहे रे, मालकाला जेवण झाल्यावर हे प्यायचं पाणी आहे रे, आणि या पाण्यानं मी नाही पाय धुवू शकत. काय वाटलं असेल देवाला, जिच्या पायात आरपार काटा बोर्ड आहे, स्वतःच्या वेदनेची काळजी नाही, पण मालकासाठी घरून आणलेलं पाणी त्यानं पाय धुवायचं नाही. काय अंतकरण द्रवलं असेल त्या मालकाचं. आणि त्यावेळेला विटेवरच्या मालकाने पाय मांडीवर घेतला आणि स्वतःच्या जिभेला बोट लावले आणि ते बोट जिजाबाईच्या पायाला लावले. एकदा लावणं ठीक आहे, एकदा लावणं ठीक आहे, पण जिभेला लावलेलं बोट जिजाबाईच्या पायाला लावायचं आणि जिजाबाईच्या पायाला लावलेलं बोट पुन्हा जिभेला लावायचं आणि जिभेला लागलेली माती गिळून घ्यायची आणि पुन्हा बोट साफ करून पुन्हा पायाला लावायचं, पुन्हा बोट भरलेलं पुन्हा जिभेनं चाटायचं. म्हणजे वारंवार जिजाबाईच्या पायाची माती खावी अशी अपेक्षा पंढरपुरातल्या मालकाच्या अंतकरणात होती. श्रीमद भागवतात वर्णन आलं, राधेनं इसळलेली पाय ते पाणी त्याने एकदा पिलं. आणि मग इकडे नामदेवरायच्या चरित्रात जर पाहायला गेलं तर कानोगोवारीनं सांडलेलं दूध सगळ्याच्या पायानं तुडवलं आणि हे दूध सुद्धा भरलं आणि विटेवरच्या मालकाला प्यावं लागलं. खाली येऊन दूध पिवो मोरे गोविंद लाला, प्यावं लागलं दूध. योग असा आला, वारंवार ते चाटीत राहिले. प्रभू श्रुतीने प्रश्न केला देवाला, प्रभू एक विचारावं, देवा हे कुठल्या आश्चर्यात मांडावं आम्ही आता, देवा हे कुण्या आश्चर्यात मांडावं. ब्रह्मांडाच्या मालकाने एका वारकऱ्याच्या पत्नीच्या पायाची माती चाटावी हे कुठलं आश्चर्य आहे? जगात काही आश्चर्य येत ना, हे कोण्या आश्चर्यात मांडायचं? तर विटेवरच्या मालकानं सांगितलं, सर्व आश्चर्य या आश्चर्याची बरोबरी करू शकत नाहीत. मग तेव्हा तुम्ही एवढे वेडे झाले, एका सामान्य स्त्रीच्या पायाची माती तुम्ही चाटावी? विटेवरच्या मालकानं श्रुतीला सांगावं, ती सामान्य स्त्री नाही, देवापेक्षा स्वतःच्या प्राणापेक्षा आपल्या पतीवर प्रेम करणारी स्त्री जिजाबाई आहे. हिच्याकरता तिच्या पायाची माती खातोय. या सेवेचं पुण्य काय? विश्वातल्या प्रत्येक देवतेच्या पूजेचा सन्मान, सेवेची ताकद तिला प्राप्त झाली. ती फक्त आपल्या मालकाच्या सेवेत इतकी मोठी ताकद आहे, म्हणून मालक पहिल्याकडे असलेल्या माझ्या माईंनो, पतीच्या सेवेची इतकी मोठी ताकद आहे. देव दखल घेतो, देव दखल घेतो, एवढी मोठी श्रद्धा आहे. आपल्या मालकाची सेवा करणाऱ्या या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेल्या अमोघ स्त्रिया सापडतील तुम्हाला, अमोघ सापडतील. खूप सर्वात सर्वोत्तम सेवा कोणती असेल तर ती आपल्या पतीची सेवा आहे. एक महाराष्ट्रात एक स्त्री होऊन गेली, 10-11 मिनिटं शिल्लक. तसं मी 9 मिनिटं कमी असताना गळ्यात विना आलता माझ्या, लवकर कापलं मला. 50-55 वर्ष एका व्यक्तीने संसार केला. शेवटचा पुरावा सांगतोय, 50-55 वर्ष संसार केला. आणि हा प्रपंच केल्याच्या नंतर एके दिवशी लक्षात आला, आता किती दिवस आपण प्रपंच करायचा आहे. मुलांकडे कारभार देऊन टाकला. आणि ज्या दिवशी आधी 7-8 दिवसानं कारभार दिला आणि एके दिवशी दररोज आंघोळीला जाताना टावेल खांद्यावरून बाथरूमला घेऊन जायचे, फक्त त्या दिवशी टावेल नेला नाही. महाराष्ट्रातले संत आहेत ते, टावेल नेला नाही. आणि आंघोळ आटपल्याच्या नंतर आवाज दिला, माय टावेल घेऊन ये बरं. घरात फक्त बायकोच होती. तर बायकोच्या लक्षात आलं, आपले मालक माय कधी म्हणतच नाहीत, कधी टावेल विसरत नाहीत, आणि विसरला तरी माझं नाव घेऊन किंवा आग टावेल आणगा असं म्हणते, माय म्हणत नाहीत कधी. पण तिने विचारलं, आपण याच्यावर चर्चा करणं मूर्खपणाचं टोके, आता त्यांची आंघोळ आटपली, आपण टावेल नेऊन द्यावा. माय टावेल दे ग, असा तोंडातून शब्द पडला आणि बायकोनं बाथरूम मध्ये टावेल देऊन टाकली. बाई सात्विक होती, सदाचारी होती, पुण्यशील होती, मनात खिन्न होत होती, मला माय का म्हटले असतील. आणि तिच्या मनात जो विचार येत होता तोच विचार झाला. जो गोपीचंद राजाने व्यवहार केला
तोच व्यवहार त्या स्त्रीने केला, मामा त्या पुरुषाने केला. आणि माय शब्द वापरला, टावेल गुंडाळली आणि लागलीच हात पुढे केला, माय भिक्षा देशील. हातावर साखर घेतली आणि घराच्या बाहेर पडले. मालक, माय तुला काय म्हणायचं ते म्हण, तू आता माझी पत्नी नाही. महाराष्ट्रातल्या, भारत देशातल्या इतर स्त्रिया जशा आहेत तशी तू माझ्यासाठी आहेस. मी आता उभगलो, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. आता बाईनं प्रणाम केला. त्या बाईनं निष्ठा ठेवली. आपल्या मालकाने जरी आपल्याला आई म्हटलं असेल, पण आपण मात्र आपल्या मालकाला मालकच समजावा. निष्ठा किती होती पहा. बराच दिवस अंतकरणात ही निष्ठा ठेवली. रोज जेवायला बसल्याच्या नंतर पहिला घास घेत असताना मालकाचं नाव घेऊन घास खायची. देवाचं नाव घेणं बंद केलं त्यादिवसापासून. कृष्णार्पण म्हणत नव्हती, मालकाचं नाव घ्यायचं आदरानं आणि घास घ्यायचा. 12 वर्ष निघून गेले. एक तपश्चर्या झाली आणि 13व्या वर्षी कपाळावर बोट ठेवलं आणि विचारलंय, पातिवृत्ती आहे की नाही आमच्याकडे. त्या दिवसापासून नियम बदलला. ताट 2 लावायचे, एक ताट आपल्या पतीला आणि एक ताट स्वतःला. पतीला जे ताट असते ते देवघरात ताट ठेवायचं, त्या ताटावरचा तुकडा मोडायचा, ते ताट झाकून ठेवायचं, पाणी फिरून नमस्कार करायचा आणि एकच म्हणायचं, पती परमेश्वरा जेवण करा, करा पती परमेश्वरा जेवण करा. आणि आपण आपलं ताट वाढून दुपारचं जेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी ताट काढ देवघरातलं की ताटात काही शिल्लक नसायचं. प्रेम आपल्या पतीवर होतं, अतूट प्रेम, अतूट प्रेम. पतिव्रता नेणे अनिकाची स्तुती. तिला काय आवडत नव्हतं दुसरं. तिच्या पात्रातला प्रसाद तिचे मालक, विटेवरचा मालक त्यांच्या मुखारविंदात घालीत होता. काय ताकद आहे माझ्या माईनो, इतक्या मोठ्या आहात तुम्ही. या भारत देशाची सर्वात मोठी जडवड श्रीमंती काय असेल, ते या देशाची स्त्री आहे. या पवित्र मकर संक्रांतीच्या पर्व काळावर या माऊल्यांना, यांच्या सौभाग्याला गोड अशा प्रकारचं आयुष्य लाभो, दीर्घ आयुष्य लाभो, अशी विटेवरच्या मालकाच्या चरणी गिरगावकराची प्रार्थना. इथं बसलेल्या प्रत्येक माऊलीला तिच्या कपाळावरचं कुंकू कायम स्वरूपी तिच्या कपाळावर राहो, तिच्या मालकाला दृढ आयुष्य प्राप्त हो, अशा या मकर संक्रांतीच्या पर्व काळावर विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना. माझ्यात ताकद आयुष्य द्यायची अशा पर्व काळावर पुरुषांना गोड या मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा देतो. तिळ स्नेह आहे, स्नेह म्हणजे तेल आणि गुळातला गोडवा, स्नेहयुक्त हे गुळ आणि तीळ याचा गोडसा गोडवा आपल्या जीवनात कायमस्वरूपी राहो. मित्रांच्या सानिध्यात असेल, एखाद्या एष्टीत बसला असताल, त्याला जागा देण्याचा गोडवा तुमच्या अंतकरणात. बस बाबा, आम्ही 3 बसलोत पण एका कोपऱ्यावर तू बस. प्रवासात असो, कुठेही असो, असा गोडवा आपल्या अंतकरणात असावा. शेजाऱ्या पाजाऱ्याविषयी आपल्या अंतकरणात गोडवा असावा. शेतकरी कोणी शेतकरी असतोच शेजारी, त्याच्याविषयी सुद्धा बाण कोरू नये असा गोड गोडवा आपल्या अंतकरणात असावा. मधात तसेच बद पडू द्याला आणि कडी लावत गेला की उभाटे आऊत आणायला. मोडन एखाद्याशी पाय, तो येडेवाणी करू नको, हेडगाळून पडशील, तोंडात रुमन जाईन. हो, कोणाच हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन होणार नाही. येडेवाणी करू नको सासू तू. मधात काजू लाव, बदाम लाव, मधात तसेच बदाड पडू द्याला आणि बांधालाच येणा द्याला. येडपट हे कर तू, कोंबड्यावानी काऊन उकरायला, असं करू नको. असा गोडवा नाही. शेजाऱ्या पाजाऱ्याशी गोड वागावा, चांगलं वागावं, तत्वानं वागावं, नियमानं वागावा, असा सात्विक गोडवा प्रत्येकाच्या अंतकरणात या मकर संक्रांतीच्या योगावर यावा. अशा गोड 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 शुभेच्छा तुम्हाला देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. माईनो, सर्वात मोठी सेवा आपल्या पतीची. आता प्रारब्ध योगाने तुम्हाला पती कसा भेटला असेल ते तुमच्या प्रारब्धाचा वाद आहे, ते त्याच्याशी संबंध आहे, काही ते दुसऱ्याचा काही संबंध नाही. एक माँ के 2 बच्चे, दुजा दुजा नाम, एक बसाई ग्राम, एक बसाई झोपडी. एका माईला 2 लेकरं होते, ते सारखे होऊ शकत नाहीत. एका आईला कितीतरी मुली असतात, त्या सुद्धा सारख्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. महाराज, ऐश्वर्य संपन्न रावण मंदोदरीला पती होता.
तरी पण तिच्या मनासारखं वागत नव्हता, तरी पण रावणाच्या व्यतिरिक्त तिला इतकी सुद्धा चूक तिने केली नाही. म्हणून यमधर्माच्या पत्नीने मंदोदरीचा सन्मान करावा इतकी आदरानं मंदोदरी वागली. रावण मृत्यू पावल्याच्या नंतर रावणाच्या चितेला लागलेला अग्नी मंदोदरीनं वक्षस्थळातल्या दुधाने विझवावा इतकी सात्विक, अगोदर आपलं प्रेत शरीर जाळलं आणि मग मालकाचं शरीर जाळावा इतकी मालकावर निष्ठा ठेवणारी यमधर्माच्या पत्नीने तिचं संगोपन करावं, तिची सेवा करावी, तिचा आदर करावा, तिचा सन्मान करावा. आपल्या पती सेवेची ताकद इतकी मोठी असती. माझ्या माईंनो, तुमच्यातली एक माऊली तिनं 3.5 घंटे सूर्य थांबिला, तिचं नाव होतं लोपामुद्रा. महर्षी अगस्तीची पत्नी. अगस्ती सामान्य नव्हते. एका आचमने माझा पिता जयाने प्राशिला, म्हणून मी बहुभहिते गया साधू कुळाला. स्वतः लक्ष्मी सांगते एका घोटात माझ्या पित्याला पिऊन टाकलं. एवढी महाराज लोक अधिकारी आहेत. तो अगस्ती महर्षी होते. महाराज प्रभू रामचंद्राला सुद्धा अगस्ती महर्षी, प्रभू रामचंद्राने अगस्तीला जेव घातलं. पाणी पाजायची ताकद नव्हती. त्रेता युगात जेव घातलं आणि द्वापार युगात पाणी पाजलं. एवढे मोठे अगस्ती महर्षी. आणि यांच्या धर्मपत्नीने सूर्य थांबवा, फक्त मालकाचं 3 टाइम दर्शन घेणारी बाई होती. प्रभू रामचंद्रानं तिचं 9 वेळेस दर्शन घेतलं. इतकी अधिकारी स्त्री होती. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. किती ताकद. तुमच्यामध्ये एक सावित्री नावाची स्त्री होऊन गेली. सावित्री नावाची स्त्री. मालकाला अल्पायुष्य होतं. यम ज्यावेळेला दक्षिणेचा राजा म्हणजे यम ज्यावेळेला प्राण घेऊन जात होता त्यावेळेला त्या यमाला असा पदर पसरला. आरती यम राजा बंधू सविष्णवीजा सोडवे पती माझा, दक्षिणेचे राज्य तुला देवा कुंकुमदान वो संगा मागते रे. आरती यम राजा बंधू सविष्णवीजा सोडवे पती माझा. यमाला भाऊ मानलं आणि यमातून आपला प्राण सोडून घेतला. सत्यवानाची पत्नी सावित्री. माईंनो, आपल्या मालकाला पुनर्जीवित केलं. तुमच्यातली एक माऊली. इतक्या अधिकारी आहात तुम्ही, इतक्या अधिकारी आहात. या देशाची सर्वोच्च श्रीमंती कोणती असेल तर या पवित्र देशाची स्त्री फार मोठी आहे. राज्य, राणी व संपत्ती. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, रयतेचे राजा शंभूराजे, याच देशाला लाभलेला धर्मनिरपेक्ष राजा महाराणा प्रताप, अशा महान रत्नांना 9 महिने पोटात ठेवणारे तुम्ही आहात. 9 महिने पोटात ठेवणारे तुम्ही आहात. माझ्या ज्ञानोबारायला या काईनं पोटात ठेवलं. तुकोबारायला, ज्ञानोबारायला रुक्मिणी आईसाहेबांनी पोटात ठेवलं. तुकोबारायला कनकाईनं पोटात ठेवलं. बघा किती मोठ्या महान स्त्रिया, किती मोठ्या. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, गोरबा काका, रविदास, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सुखुबाई, या संतांना 9 महिने पोटात ठेवणारे तुम्ही आहात. याच्या पलीकडे सांगू का? 9ला 9 मिनिटं कमी असताना पुढे बसलेली माणसं तुम्ही किती मोठी आहात. तरी पण एका गिरगावकराच्या समोर 2 तास बसलात. ह्या गिरगावकराला सुद्धा याच महाराष्ट्रातल्या एका स्त्रीने 9 महिने पोटात ठेवलं होतं. असा वरून थोडा जन्माला येणार आहे. इतकी मोठी मोठी रत्नांना जन्म देणाऱ्या तुम्ही स्त्री आहात. या पवित्र मकर संक्रांतीच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो माझ्या माऊल्यांनो. मालकाचा आदर करा. मालकाला गुरख्यावानी बोलत जाऊ नका, ही तुम्हाला कळकळून विनंती. बऱ्याच बायका इतक्या गोड नवऱ्याला बोलतात, इतक्या गोड नवऱ्याला बोलतात. त्यांचा गोडवा ऐकल्यावर असं वाटतं देवा बहिरं कर रे. हो बहिरं कर. काय गोड बोलतात. राम्या मंदिराकडे चालला काय रे? हो म्हातारे मंदिराकडे गेले, स्वयंपाक झालाय, त्याला म्हणे गिळायलाही. वा 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 वा. काय बाई, तुला कोण्या स्वर्गात टाकावं देवाला पण कळणार नाही. स्वर्ग कसं देईन, नरकच नाही का? असं नाही बोलायचं. माय आदरानं बोललं पाहिजे. मालक म्हणी जा, गोड बोलत जा. अशा बोट मोडी त्यात जशा तुराट्या मोड्यात, असं नका म्हणी जा, गोड बोल. याचं कारण काय होतं माहितीये का? महाराज या राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांनी एकही शब्द पतीच्या विरोधात वापरला नाही. म्हणून धर्मनिरपेक्ष राजा जन्माला आला तिच्या पोटी.